केम्ब्रिज स्कूलने राबवला पर्यावरणपूरक व अभिनव उपक्रम. विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कचरा जमा करून दिला सकारात्मक संदेश. केम्ब्रिज स्कूल, बुलढाणा येथे 5 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका अभिनव व पर्यावरणपूरक उपक्रमाने शहरात सकारात्मक संदेश दिला. या उपक्रमासाठी शाळेतील 150 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. मात्र या विद्यार्थ्यांनी केवळ सहभाग नोंदवला नाही, तर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेतली असल्याचे कृतीतून सिद्ध केले. या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरातून सिंगल यूज प्लास्टिक कचरा संकलित केला. बदल माझ्यापासूनच सुरू होतो हा संदेश विद्यार्थ्यांनी केवळ शब्दांत नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर मांडला. विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे 250हून अधिक प्लास्टिकनी भरलेल्या बाटल्या संकलित करण्यात आल्या. संकलित करण्यात आलेला सर्व प्लास्टिक कचरा हॅपी रिव्हर कम्युनिटीकडून व्यवस्थित वर्गीकरण करून पूर्णम इकोव्हिजन NGO यांच्याकडे रिसायकलिंगसाठी सुपूर्द करण्यात आला. त्यामुळे हा कचरा पर्यावरणाला हानी न पोहोचवता योग्य पद्धतीने पुनर्वापरात आणला जाणार आहे. यावेळी जास्त प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करणाऱ्या 5 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य व शिक्षक वृंद तसेच हॅपी रिव्हर कम्युनिटीच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. प्राचार्य व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली, तर हॅपी रिव्हर कम्युनिटीच्या सदस्यांनी तांत्रिक मार्गदर्शन, नियोजन आणि प्रत्यक्ष संकलन प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला. या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे उपक्रम यशस्वी ठरला. इको क्लबच्या माध्यमातून आणि कोलॅबोरेशन विथ हॅपी रिव्हर कम्युनिटी या माध्यमातून एक महिन्याआधी आपण 150 मुलांची निवड केली होती 5व्या वर्गाच्या, की आपल्या घरात जमा होणारं प्लास्टिक आज आपण पर्यावरणामध्ये कुठेतरी बाहेर न फेकून देता हे आपण जमा करायचं आहे. आणि which have been collected by the grade 5 students, Sun, Moon and Star. Now what is the mean by eco-bricks? Eco-bricks means what? We have to collect some plastic bottles. As we know, plastic is creating a huge pollution and it is not decomposing. For the many years it is remaining as it is on the land, and which is causing the land pollution as well as giving harmful effects to the quality of the soil. So that if this the plastic will, as it is falling on the ground, it will utilize the space as well as giving harmful effects. ती बॉटल पूर्ण भरून जाईल, त्याला वरून झाकण लावून दिलं की त्याला प्लास्टिक ब्रिक्स किंवा प्लास्टिक बॉटल ब्रिक असं ते म्हणतात, आणि मग या बॉटल तिथे पाठवल्या जातील आणि आपला त्या दुसऱ्या मुलांसाठी शैक्षणिक दृष्टिकोनातून चांगला सहभाग नोंदवला जाईल. म्हणून प्रत्येक मुलाने हा प्रयत्न करा की आपण या संस्थेला किती मदत करू शकतो. पैसे द्यायचे नाहीये, आर्थिक आपलं काही घरातलं सामान द्यायचं नाहीये, उलट त्या वस्तू द्यायच्या आहेत की ज्या आपल्या उपयोगाच्या नंतर नाही राहत आणि मग त्या आपण त्यांना दिल्या की ते त्याला उपयोगात आणलं. हे अतिशय चांगलं काम समाजाच्या दृष्टीने आहे.